असं सगळं चालू बाळ काढ पाहिजे. अरे डायरेक्ट अरे मुलं परत कुठे गेली. एकतर मुली शोधणं बरोबर, मुलींचा शोधण्यामध्ये चूक आहे किंवा मुलांचा म्हणजे काय चुकावा. म्हणायचं? आजकालच्या मुलींना मुळात चॉईसच नाही आणि हे 100% बरोबर आहे. वा, म्हणजे मुलांना खूप चॉईस भारी नाहीच आहे. आजकालच्या मुलींना चॉईसच नाही. प्लीज असं काही नाही. काय असं काही बघून नाही. मुलाच्या बरोबर रिलेशन मध्ये आलं पाहिजे? तुझं काय म्हणणं आहे ऍज अ मुलगा? नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट दिव्या. स्वागत करते पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे MMS, म्हणजेच मिक्स मोड शो. आणि मी तुमचा आवडता होस्ट केतन, मी देखील तुमचं स्वागत करतो. आजचा एपिसोड हा खूप जास्त एंटरटेनिंग होणार आहे, कारण आजच्या एपिसोडमध्ये आपण शोधणार आहोत की प्रेमामध्ये जास्त धोका कोण खातं, मुलगा का मुलगी. सिच्युएशन सेम असतील कदाचित, पण फिलिंग्स वेगवेगळ्या असू शकतात. प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम करावं की नाही, आणि प्रेमाबद्दल यांचं काय मत आहे, असे अनेक प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही तुमचे मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करू शकता. तर आजची काही उत्तरं तुम्हाला पटणार नाहीत कदाचित, पण सत्य समोर आणणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करणारच. तर सुरुवात करूयात आजच्या धमाकेदार एपिसोडला. थांब एपिसोड सुरू करायच्या आधी बिलो घेऊयात. येस गाईज, चीअर्स टू बेलो. Cheers. Sip happens. मस्त. गुड टेस्ट. नाईस. तर आपण आपला एपिसोड चालू करूयात. आणि इंट्रोडक्शन कडे वळण्याआधी, अरे भाऊ तू का केलंस? का म्हणजे असे काय एवढं म्हणतो ना आपण की एवढी काय वाईट वेळ आली होती तुझ्यावर? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं एकदाच द्यायची नसतात, ती हळूहळू उलगडायची असतात. ओ, आपल्या शो मध्ये आता तेच होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, खूप जास्त प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर पण खूप धमाकेदार आहे. तुला काय वाटलं का करताना प्रेम, की म्हणजे असं की चूक केली तू तुझ्या आयुष्यात का ठीक नाही आहे असं छान? चूक वगैरे केली असं काहीही मला वाटत नाहीये. आणि तू त्याला वाईट वेळ असं विचारलंस आता, तर वाईट वेळ वगैरे असं काहीही नाही. म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही की वाईट वेळ वगैरे आहे. छान आहे, करावं का. ते आता पुढे कळेल की कोणावरती वाईट वेळ आली होती आणि कोणी राईट. एन्जॉय केली सो कॉल्ड ती सिच्युएशन. ऑफकोर्स. मला तुझं नाव सांग. माझं नाव विश्वंभर अँड या इट्स क्वाईट अ फॅब्युलस एक्सपिरियन्स. थँक्यू फॉर दिस वंडरफुल स्टेज. आणि खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत, खूप गोष्टी ज्या बोललेल्या नाही आहेत, ज्या कदाचित एक्सप्रेशन मधून कळतीलही आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी घडतीलही. आज खूप काय घडणार आहे. आज तू मित्रा मोकळा हो. तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव वेदिका आणि मी सुद्धा मोकळीच होणार आहे. बोलूच आपण सगळे काय Of course, आहे. मी of course. एक्सायटेड आहे सगळ्यासाठी. So, yes. लेट्स गो. तर एक प्रश्न आहे दोघांसाठी पण कॉमन, ठीक आहे. मला आधी तू सांग की अशी कोणती गोष्ट आहे की तू प्रेमासाठी केली आहे पण तुला नंतर असं वाटलं की यार आपण लय काहीतरी वेडेपणा केलं याच्यात. आपण म्हणतो डिस्टन्स डझंट मॅटर वेन टू हार्ट्स आर लॉयल टू इच अदर, बट इट डज मॅटर. आणि तेच गोष्टीचं इम्पॉर्टन्स समजून मी 5 मिनिटं तिला बघण्यासाठी 500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. ओ काय बोलतो? गॉड, क्रेझी. 5 मिनिटं बघायला. आणि बेअरली 5 मिनिटं पण म्हणता येणार नाही, एक आपण झलक म्हणतो समोरच्याची, ती जस्ट झलक पाहून आय वॉज क्वाईट हॅपी. तेव्हा व्हिडिओ कॉल वगैरे असं काय सिस्टीम नव्हतं. आपण ओल्ड स्कूल स्टाईलला प्रेफर करतो. आय पर्सनली बिलीव्ह इन ओल्ड स्कूल स्टाईल. सो मला जास्त गोष्टी त्या अँगलमध्ये रिलेट होतात. तुला ओल्ड स्कूल प्रेम मिळालं नाही पण इट्स ओके, इट हॅपन्स. होतं. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ तुला काय वाटतं? क्रेझी अशी काही गोष्ट म्हणजे काय म्हणता येईल, म्हणजे पूर्वी असं झालेलं आहे की मी कपल्सला बघून मला असं वाटायचं की जे असे बाहेर गेल्यानंतर थोडेसे भांडतात किंवा जे असे वादविवाद करतात
सो ते बघून मला असं वाटायचं की का तुम्ही असे भांडताय वगैरे, पण हे मी केलेलं आहे. थोडं जे मला अति केलं मी असं वाटतं की थोडं बाहेर पब्लिक स्पेसमध्ये बेसिकली भांडणं, जरा आरडाओरड करणं हे थोडं झालेलं आहे. तर मला ते जरा जाणून बुजून केले का? नाही जाणून बुजून नाही केलेलं आहे. जाणून म्हणजे ते बुजून flow नक्कीच flow केलं मध्ये नसतं, झालेलं आहे. पण फ्लो मध्ये झालं. ते आता गोष्टीच तशा घडतात राईट. की ते येतं बाहेर. मग तुला आता समजलं की ते लोक का भांडायचे? म्हणजे मुलींच्या लेखी थोडक्यात म्हणायचं झालं तर भांडण म्हणजे प्रेम. हा थोडं भांडण, नाही, थोडं नाही, भांडण नाही, प्रेमाचा नाही, भाग हा. असतो, पण भांडण नाही. नाही मुलींच्या मते ना जेवढं भांडू ना तेवढं प्रेम वाढतं. राईट. पण जेव्हा ते भांडतात ना तेव्हा मुलांची काय सिच्युएशन होते ना ते फक्त ते फक्त मुलांनाच मुलांनाच माहिती. माहिती असतं. ते बघूयात ना पुढे, पण कळेल आपल्याला अजून काय सिच्युएशन होते. हा ही तर भांडणारच आहे. मला तर असंच वाटतं की ही भांडणाच्या हिशोबाने भांडण आली नाहीये. आज. पण असं प्रेमात वगैरे थोडंसं भांडण का, रिअश्युरन्स हवा असतो थोडासा, त्यासाठी थोडासा थोडंसं म्हणजे भांडण तुमच्या लेखी असतं. खूप जास्त असतो. नाही ठीक आहे, ओके ओके. मला पण आपल्याला अजून खूप काही बोलायचंय. तर मला तुम्हाला विचारायचंय दोघांनाही, ओके, जर ती व्यक्ती आत्ता तुमच्या आयुष्यात आली तर तुम्ही काय करताल? प्लीज लेडीज फर्स्ट. ओके. माझी ती इच्छा आहे की ती व्यक्ती न येऊ आणि आयुष्यात तर नकोच, कारण ऑफकोर्स एक रिझन आहे ज्याच्यामुळे right, आम्ही झालो आहोत वेगळे. पण नाही, मला नाही वाटत मी काही बोलेन सुद्धा त्या व्यक्तीशी. मी ओके. निघून जाईन असं मला वाटतंय. म्हणजे डिलीट. हो, डिलीट, ऑफकोर्स डिलीट. ओके, या बाबतीमध्ये माझं थोडंसं ओपिनियन वेगळं आहे. आय ऑल्सो हॅव अ ओपिनियन बाय द वे. शुअर. माझं असं म्हणणं आहे, काही गोष्टी असतात ज्या अपूर्ण राहतात. कदाचित त्या बोलल्या जातात, कदाचित त्या व्यक्त केल्या जातात, कदाचित त्या एक्सप्रेशन्स मधून सांगितल्या जातात. पण काही गोष्टी अशा असतात ना ज्या समोरासमोर बोलल्याशिवाय तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक छोटासा जो फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सचा पॉज असतो, जो की समहाऊ तुम्हाला गोष्टींमध्ये होल्ड करून ठेवतो. तर तुम्ही ते व्यक्त केलं पाहिजे. आणि मला जर चान्स मिळाला समोर ती व्यक्ती आल्यानंतर, तर आय वुड डेफिनेटली गो अहेड अँड ट्राय अँड टॉक टू हर इफ शी इज ओके विथ इट. ओके. म्हणजे तुला अजून पण कुठेतरी होप्स आहेत की बोलल्यानंतर आता कुठेतरी क्लिअर होईल आणि नॉट सगळं sort होईल. एक्झॅक्टली द होप्स, बट काही गोष्टी अशा असतात ज्या बोलून क्लिअर होणं खूप गरजेचं असतं, ज्याला क्लोजर मिळणं गरजेचं असतं. ओके. So मग I'm- ते तू फक्त क्लोजर साठी बोलायला जाशील की तू असं एक्सपेक्ट करशील की आम्ही परत सोबत यावं? बिलकुल क्लोजर साठीच बोलायला जाईल, कारण आय एम ऑलरेडी अहेड इन माय लाईफ अँड आय एम रिअली हॅपी विथ व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ. सो Okay. दॅट इज समथिंग दॅट आय एम लुकिंग फॉर. ओके, ग्रेट. इट डिपेंड्स. म्हणजे बेसिकली आता त्याला क्लोजर हा, तुला हा. नाही मिळाले सो तुझी इच्छा आहे, Right. बट नॉट एव्हरी. ते वाद पण किती लेवल पर्यंत झाले हा. हे पण मॅटर करतं. त्यावर माझ्या मते ते अवलंबून आहे. राईट. नाही ठीक आहे. फाईन. मला तुम्हाला असं विचारायचंय ना की ब्रेकअप नंतर सगळ्यात जास्त तुम्ही काय गमावलं? की म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, फॅमिलीतलं प्रेम, मैत्री, का स्वतःलाच? जे तुम्हाला नंतर रिअलाइज झालं की अरे आपल्याकडून ही खूप मोठी गोष्ट गेली आपल्याकडून. बोलू शकतोस तू यावेळेस पहिल्यांदा. थँक्यू सो मच. खूप कमी मुली असतात ज्या बोलू देतात. बोलू देतात. हा तर या सगळ्या प्रेम वगैरे या गोष्टींमध्ये मी जे लोक माझ्या नकळत माझ्यासोबत असायचे आणि जे आजही आहेत, या सगळ्यांना मी कुठेतरी मिस करत होतो. आणि आज मला ते जाणवतं की सिन्स आय एम बिंग अपार्ट फ्रॉम दॅट सिच्युएशन, की आज मी खूप हॅपी आहे आणि एव्हरीबडी अराउंड मी इज ऑल्सो हॅपी. तो सगळं जे चाललेलं आहे ते वेल अँड गुड, इट्स गुड. तर माझा एक्सपिरियन्स तर खूप चांगला आहे आणि मी असं म्हणेल की गमवलं काहीच नाही, बट कमवलं खूप आहे. म्हणजे ब्रेकअप नंतर काही गोष्टी तुला रिअलाइज झाल्या Yes. आणि नंतर तू स्टँड घेतला त्या गोष्टीचा आणि तू तुझ्या आयुष्यात मूव्ह ऑन होऊन आज सक्सेस आहे. मग ती एक Absolutely. गोष्ट ब्रेकअप मध्ये कोणती गोष्ट होती जी तू सर्वात जास्त गमवत चालला होतास? सेल्फ कॉन्फिडन्स. ओके. सेल्फ कॉन्फिडन्स. कधी कधी माणूस हा स्वतःला धक्के खाल्ल्यानंतर जास्त ओळखायला लागतो. राईट. आणि काही अशा गोष्टी असतात ज्या क्वालिटीज तुम्हाला स्वतःला माहिती नसतात. बट ते तुमच्यामध्ये असतात. येस. आणि सिच्युएशन्सच्या अकॉर्डिंग त्या गोष्टी ऑटोमॅटिकली बिल्टअप होत जातात. ओके. तुझं काय म्हणणं? मला वाटतं म्हणजे फॅमिली वगैरे तर नक्कीच नाही काही गमवलेलं Okay. आहे मी. आणि असं पण फक्त एक खंत अशी वाटते की वेळ तो जो त्या काळातला होता ना, की ज्याच्यात कधीतरी आपण खूप इन्व्हेस्ट करतो गोष्टींमध्ये आणि खूप आपण इन्व्हॉल्व्ह होतो आणि आपल्याला त्यावेळेला तीच गोष्ट महत्वाची वाटायला लागते आणि बाकीच्या गोष्टी थोड्या आपल्याकडनं दुर्लक्षित होतात. राईट. तर त्या काळात मला वाटतं की माझी बऱ्याच गोष्टी मी करू शकत होते, पण त्या थोड्या मला नाही करता आल्या. तर मला ते Okay. खरं तर वाटतं की ओके. माझं मिस झालं थोडं. ओके. म्हणजे तू समोरच्या व्यक्तीला तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स दिलास.
स्वतःपेक्षा नक्कीच नाही, पण बाकीच्या लोकांपेक्षा नक्कीच त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिला होता. ओके ओके फाईन. जसं हा मोटिवेट झाला ब्रेकअप नंतर, तर तू झालीस का तुझ्या लाईफ? मोटिवेट म्हणू शकतो, म्हणजे असं काही स्पेसिफिक मी नाही सांगू शकत, पण मी ब्रेकअप झाल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे माझं आधीच खरं तर ब्रेकअप व्हायच्या आधीपासूनच माझी प्रोसेस सुरू झाली होती की आता आपण आपलं सुरू करू आणि सगळं कामाकडे लक्ष देऊ वगैरे. सो ते सुरू केलं बेसिकली मी. ओके. तसं वेगळं काही मोटिवेशन जे मुली करतात हेअरकट ब्रेकअप नंतर वगैरे ते अजून मी काय केलं नाही मी. बघू नाही ओके, करणार. म्हणजे तू इमोशनली आणि मेंटली स्ट्रॉंग होतीस, तेवढं स्टेबल ठेवलं होतंस तू स्वतःला की तुला त्या लेवल पर्यंत जायची गरज नाही पडली? नाही, मला ते गरज नाही वाटली आणि ठीक आहे, इमोशनली तेवढी स्ट्रॉंग नव्हतेच. ओके. पण ठीक जर आहे. मी तुम्हाला आता दोघांना पण विचारलं आणि एकदम खरं ओके की तुम्ही नक्की आता मूव्ह ऑन झालात की तुम्हाला फक्त सवय झाली आहे त्या सिच्युएशन मधून पास आउट व्हायची? माणसाला कसं होतं, आजार झाल्यानंतर माणूस डॉक्टरकडे जातो, युजली डॉक्टरकडे जातो. राईट राईट. एकदा घेतलेलं औषध परत परत घ्यायला तुला तरी आवडेल का? नाही. दॅट्स इट. पण जर आजार तुला परत तोच झाला तर, हा. आज तुला ताप आला, येस, तू नेक्स्ट टाइम ताप आल्यानंतर जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर तुला सेमच औषध देणार. पण ताप होण्याचे कारण प्रत्येक वेळेस वेगळे असतात. कधी मी भिजल्यानंतर ताप येऊ शकतो, कधीतरी तुमच्या खाण्यामध्ये चेंज झाला तर ताप येऊ शकतो जसं ना. प्रेम प्रेम असतं तसं ताप असतो आणि त्याला गोळ्या त्याचाच द्यायला ताप होतो असतात. डोक्याला, त्याच गोष्टीचा ताप होतो आय डोक्याला. अग्री. बट म्हणजे मग काय मूव्ह ऑन झालायस की नाही झालायस? हो ऍब्सोल्युटली, झालास? येस, आर यू शुअर? 100% शुअर? 100%. जास्तच झालोय जरा मी, बट चांगलं वाटतंय. आता तुला क्लोजर हवं होतं, आता तू हा, म्हणतोय मी move on right. झालोय. क्लोजर आणि मूव्ह ऑन होणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाही ना, असं थोडी. लाईकवाईज क्लोजर म्हणजे काही गोष्टी असतात. मूव्ह ऑन म्हणजे इन शॉर्ट काय असतं की तुला त्या व्यक्तीला परत कधी बघायचं नाहीये ना, तुला तिच्याकडून काय ऐकायचंय. भाई जे झालं ते झालं, ती आधीची गोष्ट आहे, आता मला काहीच नाही ऐकायचं, मी माझ्या रस्त्यावरती आहे. दॅट इज मूव्ह ऑन. तो एक्सपिरियन्स झाला लोकांचा की मला त्या व्यक्तीला बघायचंच नाहीये. हा. पण जसं तुम्ही त्या व्यक्तीला पहिले बघता, ज्यावेळेला तुम्ही रिलेशन मध्ये असता आणि जेव्हा तुम्ही क्लिअर आहात तुमच्या स्वतःच्या बाबतीत, त्यावेळेचं बघणं हे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतं. ओके. लाईकवाईज जसं आपण एक लहान मुलाला बघतो आणि त्याच लहान मुलाला मोठं झाल्यानंतर तुम्ही पाहता तर तुमची ती सेम इमोशन नाही राहू शकत त्याच्यासोबत. राईट राईट बट ऍक्च्युअल आहे ना, तुम्ही तिथे आहात, एक्झिस्ट करते ती राईट. सो व्यक्ती युअर फिलिंग्स तुमच्यासाठी. आर डेड बट यू Yeah. जस्ट वॉन्ट की क्लोजर की वाय दिस थिंग हॅपन. नो माय फिलिंग्स आर नॉट डेड, फिलिंग्स आहेत आणि असायलाच हव्यात. म्हणजे तू feelings. मूव्ह ऑन नाही झालास? झालोय मी, झालोय, कसं? फिलिंग्स आहेत बट तिच्यासाठी नाहीयेत ना. Doesn't mean की पण मग माझ्या तुला feelings च नाही, नाहीयेत. पण तुला क्लोजर पण अजून मिळालेला नाहीये. तू म्हणतोयस तू आली ती तर तुला बोलायचं क्लोजर पण हा आहे तिच्याशी रिलेशनशिप जाऊन. पेक्षा लाईफ मध्ये काही गोष्टींचं जे डिसिजन सोबत घेतलं जातं आणि ऑल ऑफ अ सडन इन समवेअर बिटवीन द लाईन तुम्ही डायरेक्टली डिस्कनेक्ट होता त्या गोष्टीपासून, तर समोरचा व्यक्ती शॉक मध्ये जातं ओके. आणि त्या शॉक मधनं रिकव्हर व्हायला आय वॉज द ओनली वन पर्सन हू वॉज देअर. सो ही गोष्ट जी आहे की लाईफ मध्ये मला एकदा तरी ऍटलीस्ट कन्वे करायची की दिस वॉज द सिच्युएशन आणि आय वॉज अज्युमिंग की तू या गोष्टीमध्ये असं करशील. बट इट्स ओके, जे इट हॅपन्स एव्हरीथिंग फॉर अ गुड. म्हणजे बेसिकली यू आर मूव्ड ऑन. या, व्हॉट अबाउट यू? मी झालीच आहे, जसं मी आता मगाशी पण म्हणले की मला आणि प्रत्येक मुलगी असं मला वाटतं की असं कधी होत नाही की जर मुलगी ब्रेकअप करते तर तिने त्याच्या आधी खूप विचार केलेला आहे. तिने त्याच्या आधी Yes. जे काही कारण असेल त्यासाठी तिने खूप डोकेफोड केली आहे त्या मुलासमोर आणि ते झालेलं नाहीये काही वर्कआउट त्यांच्यामध्ये. right. सो म्हणून ती मूव्ह ऑन झाली. कुठलीही मुलगी मला नाही वाटत असं की आज ब्रेकअप झाल्यानंतर की तिने आत्ता ती ब्रेकअप मग ती पुढे रिकव्हर होईल. राईट राईट. थोडं आधीपासून ती प्रोसेस ही सुरू झालीच असते. सो तसं माझी पण आधीपासूनच झाली होती. सो मला थोडं इझियर झालं नंतर. म्हणजे थोडक्यात मुली ब्रेकअप करायच्या आधीपासूनच त्या गोष्टी प्रिपेअर करायला चालू करतात. हा. हो. आपलं असं नसतं बाबा. येडे आहेत रे, येडे आपण म्हणजे ना बाई, लय येडे आहेत आपण येडे रे समजून मुलांनो. अरे शिका जरा, काहीतरी शिका. बट तिचं असं म्हणणं आहे, मला असं वाटतं की आधीच ती सिच्युएशन एवढी वर्स्ट होऊन जाते की मुली त्याला समजवत असते. मुलगी वॉर्न करते की तू सुधर, तू सुधर, तू सुधर. आणि मग तो मुलगी ज्यावेळेस ती तिच्या एंड पॉइंट वरती येते आणि ज्यावेळेस ब्रेकअप होतो त्यावेळेस मुलाला रिअलाइज होतं की ब्रेकअप झालाय, आता काय करू मी? येस असं. येस. बट आधीचे वॉर्निंग्स लक्षात नाही. सेम कंडिशन अशी मुलांसोबत होऊ शकते का? मला माहितीच होतं की असे प्रश्न येणार आहेत, म्हणूनच माझ्याकडे एक छान गोष्ट आहे. तू एका हाताने टाळी वाजवू शकतेस, नाही.
एका हाताने जर टाळी वाजत नसेल तर प्रत्येक गोष्टीला दोघं जण मग रिस्पॉन्सिबल असतात ज्यावेळेस ना, ती त्याचा आपल्या तुमच्याकडे एकट्यानेच का येते घ्यायचं? मग ज्यावेळेस ती तुमच्याकडे येते की माझ्याशी आता बोल, त्यावेळेस तू का नाही बोलत? तेव्हा तुम्ही गायब असता अपेरंटली. कदाचित त्या सिच्युएशन मध्ये तो नसेल त्यावेळेला इमोशनली अवेलेबल. पण अशी सिच्युएशन सारखी नाही, येते ना. मला असं म्हणायचंय ना की आता तू जे बोलला ना की त्या वेळेला तो इमोशनली अवेलेबल नसेल तिथे, बरोबर? हे पटण्यासारखं आहे खरं तर. बरेचदा काय होतं ना की मुली चिडतात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये त्या सॉरी म्हणतात आणि त्यांना अपेक्षा ही असती मुलांकडनं की आता मी सॉरी बोलले ना, आता नॉर्मल हो. अरे ब्रेन आहे रे, मेंदू असतो, मशीन नाहीये, स्विच नाहीये ऑन ऑफ, फिलिंग गुड, फिलिंग बॅड. हे सगळं जे आहे ते खोटं आहे की लोक म्हणतात एआय आता आलं, एआय आता आलं. हे आधीपासून प्लॅनिंग चाललंय एआयचं, डेटा फिडिंगचं. हे डेटा त्याला आधीपासून फीड करतायत. ते तू जे म्हणली ना, तू जे म्हणली ना आता की मुलं अवेलेबल नसतात याला काय म्हणतात त्याला, कॉन्व्हर्सेशन इमोशनली. साठी. हा, आणि तुम्ही त्यांना थोडासा स्पेस द्या ना त्या गोष्टी समजून घ्यायला किंवा त्या गोष्टींपर्यंत पोहोचायला. तुम्ही पोहोचलाय आधीच, तुम्ही त्या गोष्टींच्या कन्क्लुजन वरती आलायत ऑलरेडी. तो अजून पोहोचला नाहीये तिथं, त्याला तिथपर्यंत पोहोचू तर द्या. ओके, अगेन बरोबर ना? काय काय मत आहे मग तुझं? तुम्ही तिथे पोहोचपर्यंत सगळ्यात- मुलीचं जे मरण होतं त्याचं काय? हा. आणि ऑफकोर्स सगळ्यात ऍज यू पहिल्या सेड, मुलींना एक गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की मुलांनाही स्पेस हवा असतो. हा. स्पेस हवा आणि स्पेस याचा अर्थ मुली काय घेतात माहितीये का? दुसरीकडे गेलाय. तोंड मार जा तू, तुला बाहेर तेच पाहिजे. अरे स्पेस अर्थ कळतो का? स्पेलिंग सांगू का? मुलींनो असं नसतं. स्पेस खूप गोष्टींसाठी लागतो, बरोबर ना? बरोबर. काम Space- असतं, पर्सनल टाइम असतो, फॅमिली असते, मित्र असतात आणि मुलांना खूप जबाबदाऱ्या असतात, खूप. मुली त्यातनं- काय मोकळ्या नसतात. नाही त्यातनं वेळ द्या, म्हणजे स्पेस द्या, असा स्पेसिफिक अर्थ त्या गोष्टीचा होतो. तर मुलींनो प्लीज माझी कळकळीची विनंती आहे, जर तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला म्हणतोय ना की मला थोडीशी स्पेस दे, ह्याचा अर्थ असं की कोणीतरी दुसरीने एंट्री मारली आहे गाईस. हे मुलींच्या बाबतीत होतं, मुलांच्या बाबतीत नाही, पण आता एवढं सगळं जे मुलांना बोलला, कधीच असं वाटत नाही जेव्हा मुलगी स्पेस मागते, मुली स्पेस मागतच नाही. नाही कारण माझं- त्यांचा आमचा पण स्पेस घेतलेला असतो त्यांनी, त्यांना गरजच पडत नाही स्पेसची. आणि जर तिने स्पेस घेतला नाही तर मग ती सोडूनच देते डायरेक्ट. हा, एवढा स्पेस घेते. मुलाच्या लाईफ मध्ये स्पेस फक्त लग्नानंतर जे छोटस येतं तेव्हाच क्रिएट होतं. नाही, स्पेस आपण बडबड केली आहे आणि एवढं तू आता सगळं जे ऐकवलंस की हे आहे, हे आहे, फॅमिली आहे, मित्र आहे, तर हे सगळं फक्त मुलांसाठी नाही आहे, हे मुलींसाठी सुद्धा आहे. पण बऱ्याच जबाबदाऱ्या मुलांवर जास्त असतात. ऑफकोर्स, आणि मुलींवरही असतात. आणि ऑफकोर्स प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. आपापला माणूस आपापली जबाबदारी पार पाडत बसतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांसाठी किती वेळ देताय आणि किती हे करताय. ऑफकोर्स तुला स्पेस हवी आहे, तू घे स्पेस, पण किती दिवस, किती काळ, किती स्पेस. जेव्हा मुलींना एक्सपेक्टेड असतं की आता हे मला असं काहीतरी झालेलं आहे, मला नाही आवडलं, तर तू माझ्याशी बोल त्याबद्दल. तर तू बोल, बरं ठीक आहे आज तू बिझी आहेस, तू म्हणला असं असं झालं, खूप लोड आहे, ठीक आहे, तू गेला असेल ऑफिस आहे काहीतरी आलं, तू दुसऱ्या दिवशी आलास, आता बोल मी रात्री नाही झोपलीये नीट, मी जागी आहे, तर बोल, काहीतरी बोल. मग तेव्हा पण तू सकाळी उठशील, उशिरा उठशील का, तर रात्री झालेले उशिरा आलास, मग तू तेव्हा म्हणशील की आता मी जातो, आता मला लेट झाले, तू परत गेला, तू परत येणार. सो ह्याच्यात ते मधलं जे आहे कॉन्व्हर्सेशन ते सगळं मिसिंग राहतं. सो इट इज नॉट अबाउट स्पेस ऑर एनिथिंग लाईक दॅट, पण समजून घेणं बेसिकली. इट्स अबाउट क्लिअर कॉन्व्हर्सेशन. पण तू जे बोलली ना आता स्पेसचं की ठीक आहे तू असशील तशी, काही मुली अशा असतात ना की मी घरातून निघालो, अरे कुठेस तू, अर्धा तास झाला तुझा हॅलो. स्नॅप नाही आला. हॅलो, श्वास घेतलास का? हा? मला का एवढी सांगत नाहीयेस स्पेस, तू? एवढी स्पेस. नाही नाही, मग तुम्हाला सगळ्या चुकीचा मुलींना एवढी एक्सपिरियन्स नसते. आलाय. मी सगळ्यांचं बोलतोय कसं आहे ना, हे बघ, पाची बोटं सारखी नसतात. आपल्या आजूबाजूला खूप प्रकारची लोक असतात. आता तू कसं म्हणली की तुझा स्पेस काय होता की ठीक आहे तो ऑफिसला जातो, रात्री उशिरा येतो, हे 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 ठीक आहे. काही मुलींचं असं असतं म्हटलं मी की ज्यांना दर 1 तासाने अर्ध्या तासाने अपडेट लागते. मग तेव्हा मुलगा फ्रस्ट्रेट नाही होऊ शकत का? आता अर्ध्या तासाने अपडेट मागणारे खरं तर मुली खूप कमी आहेत. मी नाही हे मान्य करते, right. अर्ध्या तासाने मुलींना आणि update हवे मुलीच असतात. ठरवतात मुली कमी आहेत. कमी आणि हे नाही आहे असं काही.
आणि इनफॅक्ट मला वाटतं या बाबतीत मुलं खूप पॉझिटिव्ह आणि खूप या बापरे. बाबतीत असतात की मी तू याच कुठे गोष्टीची आहेस? वाट पाहत होतो इतक्या वेळापासून Possessive हा शब्द आहे. येतोय कधी तेच होतं. तू आता कुठे आहेस, मग तू काय करतेस, मग तू कधी निघणार आहेस, मग तू आता हे मग हे कोणासोबत ह्या बाबतीत आहेस, कोणत्या मुलं location वरती ही आहेस? खूप जास्ती अति करतात. मॅडम त्याच गोष्टीला प्रेम म्हणतात. हो पण एका आता- लिमिट पर्यंत. आणि मग जे मुलगी एक तासाला विचारते त्याला प्रेम नाही बोलत का? एक्झॅक्टली. 1 तासाला कधीतरी विचारणं ठीक आहे ना, बट तुम्ही हिपोक्रेसी की सीमा होती 24 hours Guys, 7 मध्ये जर तुम्ही विचारताय दर 1 तासाला तर मग ते प्रेम नाही असं म्हणणं आहे तुझं. प्रेम ठरवायचं म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण नाही पण आत्ताच्या टॉपिक स्पेसवर ना आपल्या हो ना. गोष्टी चालू आहे तर मला असं वाटतं ना की प्रेमात खरंच ही गोष्ट मॅटर करते का की एखादा तुमचा जर पार्टनर आहे तर त्याला तुम्ही फ्रीडम देताय तर तो चुकीचंच करेल किंवा चुकीचंच वागेल असंच तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही. नाही नाही असं नाही वाटत. मग तुम्ही स्पेस या शब्दावरती किंवा या टॉपिक वरती आता एवढं बोललात तर मग तुम्हाला असं दोघांना पण वाटलं नाही का की बाबा चल आपण स्पेसवर बोलतोय तर मग फ्रीडम वरती पण आपण बोलूयात काहीतरी, की आपल्या पार्टनरला फ्रीडम देणं म्हणजे तो कुठेतरी चुकीचं काम करेल किंवा तो कुठेतरी आपल्याला विसरून कुठेतरी तो दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन इन्व्हॉल्व्ह होईल अशी इन्सिक्युरिटी वाटते का फ्रीडम तुम्हाला? देणारं कोणी कोण आहे दुसऱ्याला फ्रीडम द्यायला की तू आता हे ठीक आहे तुला फ्रीडम आहे तू हे कर. आय डोंट थिंक पण रिलेशन मध्ये मुलींना असं वाटतं ना काय की आता तुझं सगळं माझं आहे, तुझा वेळ पण. नाही असं नाही वाटत. नाही वाटत म्हणजे तू असू दे किंवा मी ऍज अ मुलगी मी असं कधीच एक्सपेक्ट नाही करणार की तू सगळं तुझा टाइम तो सगळं माझा आहे. नाही असं नाहीये. तुझी लाईफ त्याला पण त्याची कामं आहेत. मी त्याच्या आयुष्यामध्ये जायच्या आधी तो ते कामं करतच होतास. मग ते त्याचा स्पेस माझा कसा काय झाला हे असं नाही वाटत. आणि ऍट द सेम टाइम आपलंही काहीतरी चालू असतं. हो, right. ऑफकोर्स दोघंही लाईफ तर इंडिव्हिज्युअल असते आणि आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस आपण एक असतो. ऑफकोर्स. तुम्ही दोघी शो करा. तुझं काय म्हणणं आहे? तुला काय वाटतं? मला काय वाटतं माहिती का, यांना दोघींना बोलू दे, आपण एखाद्याचा वेगळा शो काढू. नाही आणि शेवटी प्रेम म्हणजे नाही, प्रेम नाही, म्हणजे नाही, प्रेम असतं. आणि शेवटी आमच्याशिवाय शो होणार आहे का असंच तो? आहे. आता म्हणतोय आपण बोला तर काय तुम्ही दोघी तुमचा शो करा. Exactly. हे मुलं हेच नाही करतात नाही आणि त्यांना बघवत नाही अगं. कॉन्व्हर्सेशन कम्प्लीट होत तासभर ह्या दोघीच बोलतील आणि शेवटी काय म्हणतील माहितीये का, मुलं मुलींना बोलतच नाहीत. असं बोलूच काय देत नाही नाहीत. असं काय नाहीये. वेदिका मला तुला असं विचारायचंय की मुलांच्या मते प्रेमामध्ये जास्त धोका हे फक्त मुलंच खातात. पण धोका म्हणजे काय तू चीट असं धोका म्हणतोयस का मोस्टली म्हणजे मुली मुलांना सोडून जातात असं? म्हणजे ब्रेकअप नंतर कुठेतरी सॅडच राहणं, तो झोनच नाही सोडणं आणि मग मूव्ह ऑनच नाही होणं आणि हे चीट म्हणतेस तू ते पण. हो मी अग्री करते या गोष्टीला की मुलं ते खूप त्याच इमोशन मध्ये पण राहतात खूप काळ वगैरे. पण तुमचं आहे वागणं तसं त्यामुळे हे आता ते हे तुम्हाला सगळ्या लागणार बोलायच्या ते गोष्टी झाल्या की हो suffer मी करायला. अग्री करते वगैरे वगैरे, नाही हा मुलं गोड असतात हे ते असं काय, हे असंच करतात मुली. आता हे बघ हिच्याकडे जर तू पाहिलंस तर सगळ्यात महत्वाचं आता का म्हणून या मुलीच्या कोणी प्रेमात नाही पडणार. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. साहजिक प्रश्न विचार. असं बोलायचं नाही बाबा. अरे Oh my God. अरे सिच्युएशन जर आपण पाहिली हा हा तर पुण्यामधल्या पाण्याची डेप्थ आणि हिच्या डोळ्यात असणारी डेप्थ या दोन गोष्टींना का कोणी हे नाही होणार, तू मला सांग. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आणि मग असं केल्यानंतर मुली म्हणतात नाही नाही अरे हे नाही, तर मग त्यांच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन चालू होतात की अरे हा मुलगा असाच आहे, हा दिसायला बरोबर नाही, हा बोलताना हे करून बोलतो वगैरे वगैरे XY. हे मुलांचं हे असंच आहे. हे बोलबच्चन असतात त्यांना बडबड करायला लावा ते जमतं पण जेव्हा गरज असते तेव्हा तुम्हाला कॉल केल्यावर तुम्ही आणि मग जे space. शांत बसतात त्या Exactly. मुलाला तुम्ही काय करता, बेबी माझी पर्स पकड ना, बेबी मोबाईल पकड ना, काय चुकीचं आहे? क्रेडिट कार्ड. पण पर्स पकडायला दिली तर काय चुकीचं आहे? अरे पकडले पकडा ना एखाद्या तुम्ही मुलाने पर्स. काय पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जर मी म्हणलं की माझा हात दुखतोय माझी पर्स पकड तर पकड. मग मी डायरेक्ट तिलाच पकडेल ना, पर्सला कशाला पकडत बसू? चालेल साधं गणित. चालेल कुठलीही मुली अडवणार नाही तुला. पकड. नाही नाही मला ऐक ना, मला आता बस. एक गोष्ट प्रखरतेने जाणवली काय माहिती म्हणजे अशा हिंट्स द्यायच्या आणि नंतर मग मुलांवरती वेळ काय येतं, मिलने है मुझे से आई. असं काहीतरी होतं. हिंट्स वगैरे नाही हे सगळं मी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असाल तरच चालू आहे. तर काय पहिली गोष्ट म्हणजे मुलं हे गर्लफ्रेंड युजली गर्लफ्रेंड फॅक्टर साठी बनवत नाही. ओके. दे डिरेक्टली अज्युम की बाबा हिचं माझं लग्नच झालंय. हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. हा काय आहे? अशी कुठली चांगले मुलं काही एवढं मला मुलं- माहितीये, चांगले मुलं त्यात काही मी पण मुलं येतो. अशी असतात काहीच मुलं अशी असतात आणि मुलींनाही अशीच हवी असतात. इट्स नॉट लाईक मुलींना पण फक्त की सगळे मुलं हे टाइमपास फक्त- पर्स पकडायला मुलं सगळे हवी. मुलं हे लाईफ लॉंग जर्नीचा विचार करूनच रिलेशन मध्ये येतात. कोणताच मुलगा असा नसतो की अरे 2 वर्ष 3 वर्ष, हा हे तुझा असं कधी घडत खूप नाही. मोठा गैरसमज आहे. तू कुठे Maybe तो तुझा जगतोय? एक्सपिरियन्स असू शकतो.
नाही, पण मोस्टली चांगली मुलं त्याच्या गर्लफ्रेंड मध्ये बायकोच शोधतात. अरे पण हे फक्त चांगल्या मुलांचं आहे ना. चांगली मुलं मे बी कुठे तिचा सगळीकडे एक्सपिरियन्स असतात. वाईट असेल. एकतर मुलींनी Most of the- शोधणं बरोबर, मुलींचं शोधण्यामध्ये चूक आहे किंवा आज मुलांचा म्हणजे काय तुटवडा म्हणायचं? झाला. आजकालच्या मुलींना मुळात चॉईसच नाही, आणि हे 100% बरोबर आहे. वा म्हणजे मुलांना चॉईस म्हणजे- नाहीच आहे. आजकालच्या म्हणजे- मुलींना चॉईसच नाही. प्लीज असं Choice काय म्हणजे नाही. काय बघून असं काय नाही. मुलाच्या बरोबर रिलेशन मध्ये आलं पाहिजे? तुझं काय म्हणणं आहे ऍज अ मुलगा? की मुलगा कसा आहे, हा. तो स्वभावाला कसा आहे, हा. ना की तो दिसायला कसा आहे, ना की त्याच्याकडे पैसा किती आहे, ना की त्याचा स्टेटस काय आहे, ना पैशावरून तर बोलूच नाही बाबा आपण, जाऊ दे. की- या सगळ्या गोष्टी न बघता पैसा असलेल्या मुलांचे पण काही काही गोष्टी असतात ना की खूप क्रिटिकल स्टेजला जातात आणि एका स्टेज नंतर मग तुमचं फिरणं बंद होतं. हा. आता मी गोष्टी काही स्पष्ट बोलू शकत नाही, पण आज पुण्यामध्ये जर तुम्ही फिरायचं जरी ठरवलं तरी मला पर्सनली भीती वाटते. मला बोलते इकडे आपण फिरायला जाऊ, तिकडे फिरायला जाऊ. मला नाही जायचंय. पहिले मला माझ्या इन्शुरन्स एजंटला फोन करू दे, मग आपण फिरायला जाऊ. नाही हे ठीकच आहे जे काय तुझं म्हणणं आहे, पण फिरायला म्हणजे काय प्रत्येक सत्यता. मुलगी काय तुला काय फॅन्सी ठिकाणी चल असं नाही म्हणणार आहे. हा तर खूप मोठा गैरसमज अरे आहे हा मुलांचा. फॅन्सी म्हणतच नाहीये, तुला कळलं म्हणजे काय आता तो काय म्हणतोय? म्हणजे आता मी प्रत्येक गोष्ट बोलल्यानंतर तिचं एक स्टेटमेंट फिक्स असणार आहे. हा गैरसमज आहे हा, हा, तुमचा, हा. हा तुमचा ती त्या- गैरसमज ती आहे. त्या- मुलं एका शब्दावरती गैरसमजातच ठाम आहे. जगतात आणि हेही त्यांना कळत नाही की मग आपण हे- गैरसमजात त्या- मग आहोत. तुला असं नाही वाटत का मुली फॅन्टसीज मध्ये जगतात? बट नाही. मुलींमध्ये मुली तेवढा पण दम खूप असतो की ते practical असतात. फॅन्टसीज जरी असल्या Guys, त्यांच्या तरी पण wake ते up. पूर्ण करतात. मुलींच्या फॅन्टसीज काय असतात माहितीये का? हो, पण त्या फॅन्टसीज एका माणसासोबतच करायच्या असतात. मग एका माणसासोबतच हो, होता आणि आणि हे दोन दोन्हीला लहान लागू आहे. इट्स माणसांसोबत नॉट की करतं. आपली लोकल ट्रेन आहे, आपण या डब्यातून त्या डब्यात जातोय, त्या डब्यातून या डब्यात जातोय. हे मुलं करतात, मुली नाही करत. तुझाही अनुभव काही चांगला नाही दिसत नाही, ऐका ना, नाहीये. नाही नाही, मुलं पण करतात, मुली पण करतात. सगळी मुलं आणि मुली काही सारख्या नसतात. Right. बरोबर. Exactly. ठीक हा. आहे, ज्यांना करायचं असतं ते करतात, ज्यांना नसेल करायचं ते नाही करत. चॉईसेस आहेत Yeah. प्रत्येकाचे. हा. पण मला असं वाटतं ना की मुलींच्या फॅन्टसीज जरा वेगळ्याच असतात. फॉर एक्झाम्पल काय, हा. अगं तू किती लांब आहेस, तू चॅटिंगवर बोलतीयस आणि चॅटिंगवर बोलताना तुला असं वाटतं की मला तुझ्या मनातलं कळावं. तुझ्या बरोबर झालंय का असं कधी? रोजच म्हणजे होतं. रोजच. आणि काय साधी फॅन्टसी आहे काही? अरे एका तुला वाटतं का स्टेज ही एका स्टेज fantasy नंतर मी सांगू? माझ्या मनातलं विचार करणं पण बंद केलं. मी अरे विचार मग- करतो तिला माझ्या मनातलं काय वाटत असेल. या अरे स्टेजवर मग आपण- जर तुम्हाला असं वाटतं की त्यावेळेस चॅटिंग वरती जर सिच्युएशन मेस्टअप होते तर मग कॉल करा ना. नाही नाही, आणि- विचारा. ते एफर्ट्स घेतले नाही जात पण मुलाकडनं. Exactly. कसं कॉल करा काय बरं एवढं किती कारण कष्ट असतात. लागतात की मी काय फोन म्हणतो, उघडा, ऐक ना, काही call कारण पण करा. असू शकतात ना की अगदीच. बाबा ती घरात असेल, तिचा भाऊ सोबत असेल, ती फॅमिली सोबत असेल, ती कुठेतरी कॉलेजमध्ये असेल. या गोष्टीमुळे मुलं कॉल करत नाहीत. पण तेव्हा त्याला माहितीये का की ती फ्री आहे, काहीही ती थोपराटं बेडरूम मध्ये कारण. आहे. जर ती तुझ्यासोबत चॅट करू काहीही शकते तर ती कारण कॉलवर आहे. का नाही बोलू शकत? असं थोडीच आहे. अरे chat- पण मग कॉल असं करा. नाही, सगळ्यांसोबत मग तू सगळ्यांसोबत विचार तरी की मी तुला कॉल करू कॉल का? Exactly. आम्ही कॉल करतो ज्या वेळेला बोलणं गरजेचं असतं त्यावेळेला समोर त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी असताना आम्हाला ऐकायला काय येतं, माझ्या पप्पा सोबत आहेत, माझ्या पप्पा सोबत आहेत, नंतर फोन करणार. मग इकडे आमचा आणि ह्या गोष्टी- इकडे आमचा दिलजले मधला अजय देवगण जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला कळतं का की अरे बाबा हा नाही आणि बरोबर, ही हा ही toxic मुलं आहे. आहेत जेव्हा आम्ही फोन करतो तुम्हाला आणि फोन ठेवताना जेव्हा म्हणतो की ठीक आहे आय लव्ह यू, तेव्हा आय लव्ह म्हणतो ना का आय लव्ह यू बोललं का अरे, नाही तुमच्याकडनं? तुला माहितीये का तुम्ही जेव्हा असं काय आय लव्ह यू बोललात? फोनवर तेव्हा बोलता तुमचं काय तेव्हा हा असतं? पोरगा ऑलरेडी इकडे याच्या डोक्याभोवती व्हायलंट चिमण्या सगळं फिरणं चालू झालेलं असतं रोडवर. अरे पण कॉल उचललात ना, बोलताय ना आय लव्ह यू 3 शब्द आहेत, कॉल उचललात एक ना. मिनिट तेव्हा आता तुम्हाला आता काय एक होतं? पॉइंट आहे, आता एक पॉइंट आहे की तो काय बोलला की तू वडिलांसमोर माझ्याशी फोनवरती नाही बोलू शकत. अगं मुलगा मित्रासोबत असताना पण आय लव्ह यू नाही बोलू Exactly. तुम्ही शकत. कुठे असं काय करता, कोपऱ्यात जाता, असता असा ग्रुप असतो आणि एक कोपऱ्यात गेलेला असतो की अरे आमचं डेडिकेशन मुलाचं डेडिकेशन मुली बद्दल त्यांच्या प्रश्न उत्तर वडिलांसमोर विचारूच फोन नाही तरी मुलींनी. उचलतात. Exactly. मुली त्यांच्या अरे फॅमिली मी मेंबर्स फोन मी गाडी उचलतात. चालवताना तिने जर मला आय लव्ह यू बोलले तर मला बोलता येत नाहीये कारण माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे. तर मी माझ्या मित्राला बोलतो माझा आवाज काढून तिला आय लव्ह यू बोलतो. डेडिकेशन काहीही- तुटलं नाही पाहिजे, बोलणं गरजेचं आहे ना, बोललं अगं पाहिजे. तर तू बोललास की मुलगा आहे काही त्याच्या इकडे dedication चिमणी नाहीये. पाखरं फिरतात. माझ्या नाही, भोवती तर चिमण्या नाही, फिरतायत तर मी नाही, माझ्या भोवती अजून का मागे गोष्टी लावून घेऊ तू ना. धडकलास तरी चालेल पण आय लव्ह यू टू बोल. बरोबर. Exactly. बोल बोल तू धडकलास तरी चालेल, I मला love पट्टी you करायला बोल. तीच घरी येईल Yes. तू बोल. आणि तीच येईल, दुसरं कोणी येणार किती नाहीये सोपं मनोपट्टी आहे करायला. मुलींचं. हे उगाच कॉम्प्लिकेट करून ठेवतात, काही अर्थ आहे आणि का 3 शब्द बोलायला रिझन सांगतायत आता, हे कोणीही मान्य करणार नाही. रिझन्स पण काय चिमणी पाखरं फिरतायत. पाखरं फिरतायत. वा म्हणजे मुलांच्या मनातल्या गोष्टी ह्या सगळ्या पांचट आणि मुलींच्या मनातल्या गोष्टी म्हणजे त्यांच्या बरोबर. Thank you, तू मान्य fantasies केलंस. या Thank you. जगा वेगळ्या नाही, मी आणि प्रश्न आपल्या केला. फॅन्टसीज काय की बावळट आहेस तू,
काहीतरी उगा हा, विचार काहीतरी उगाच प्रॅक्टिकल काहीतरी नाहीये बोलतो, तू, हा. हे नाहीये ते नाहीये. आणि त्यांच्या मनातलं ओळखणं ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. पण आहेच आहे. तुम्ही आय लव्ह यू न बोलणं ही फॅन्टसी त्यांच्यासाठी अशी आहे की नाही मुलगा बावळट आहे. काय वाटतं तुम्हाला? फॅन्टसीज त्यांच्या बरोबर आहेत का मुलं वागतात प्रॅक्टिकल ते बरोबर आहे? आम्हाला कमेंटमध्ये येऊन सांगा. येस. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मुलांना असं वाटतं की मुली अटेन्शन सीक करण्यासाठी कोणत्याही लेवल पर्यंत जातात आणि त्यांना फक्त अटेन्शनच पाहिजे असतं. पण अटेन्शन म्हणजे मुलांचं बॉयफ्रेंडचं अटेन्शन ना, बॉयफ्रेंडचं अटेन्शन, हा, मग किंवा ह्यात काय मुलांचं चुकीचं अटेन्शन आहे? किंवा ह्यात- बॉयफ्रेंडचं ह्यात अटेन्शन. चुकीचं काय आहे? मला हेच बापरे, तुझे कळत दोन नाही उत्तर की तयार जर- झाले होते का आता? नाही नाही जर- कारण तू आता जस्ट म्हणली की मुलांचं अटेन्शन आणि मग तू नंतर म्हणते बॉयफ्रेंडचं म्हणजे त्या Of बिचाराला course, दोन्हीत preference फरक दिला आहे. जातो, दिला जातो. नाही, दोन्ही तिने मला फरक विचारलं आहे. की मुलांचं अटेन्शन की बॉयफ्रेंडचं अटेन्शन. एक्झॅक्टली. आणि जर बॉयफ्रेंडचं अटेन्शन एखादी गर्लफ्रेंड बरं, तुला मागत कुणाचं असेल, अटेन्शन हवंय, मुलांचं की बॉयफ्रेंडचं? हे बघा, अटेन्शन हे प्रत्येकाला, मुलगा मुलगी सगळ्यांना हवं असतं. आता खोटं हे बोलू आम्हाला नकोस. घेणं देणं नसतं अटेन्शन. असं काही हा, नाही. मला पण नाही, मला पण असं नसतं. काही- Personally मी तर मला लांब पण पळतो नसतं. हा. लोकांपासून. म्हणजे मला मग माणसांपेक्षा आय विल ऑलवेज प्रेफर की मी जनावरांशी गप्पा मारू. ते माझं हो. ऐकून घेतात. मग तुला ते मला जनावरांशी judge नाही गप्पा करत मारत बसायला गोष्टींमध्ये. लागेल, कळतंय का? ते बेटर राहील ना, की ते मला जज नाही करत आहेत की बाबा मी एक शब्द बोललोय, अरे तू आज असा वागतोय, मग तू 6 वर्षांपूर्वी मला हा शब्द बोलला होता, मग 1.5 वर्षापूर्वी तू त्याच्यावर हे बोलला होता. अरे ते असं सगळं चालू बाळ होतं. काढायला पाहिजे. कुठल्या कुठं नेली? अरे ते डायरेक्ट बोलली गेलेला आहे राव. अरे बाबा, अरे तो मुलाबाळापर्यंत कुठे गेली? मला नाही तसं होतं. आयला मी अजून मंगल कार्यालयात पोहोचलो नाही, ही डायरेक्ट म्हणते मुलगा बाळ झाले का आणि किती झाले आणि काय झाले ते वाटा. काढायला पडते. चेअर कमी आलो तू चेअर काढलं म्हणजे एटीएम मशीन आहे का ती? पिन टाकायला गेला. जनावरांशी गप्पा मारायचं म्हणजे माझं असं म्हणणं होतं की प्रत्येक माणूस हा एक प्राणीच आहे. वा, तर प्राण्यांशीही संवाद केला पाहिजे. बरोबर म्हणजे आहे, माणूस हा सगळ्यात नीच प्राणी आहे. बरोबर आहे. पण पण ठीक ते- आहे, अच्छा, पण मग त्याच्यापेक्षा तू जास्त जनावरांची गप्पा मारण्यापेक्षा तू मार ना तुझ्या गर्लफ्रेंडची जनावरांना गप्पा. भावना जास्त कळतात मुलींपेक्षा, अरे बापरे. असं माझं वैयक्तिक मग ते तुला मत आणि अनुभव आहे. इन रिटर्न उत्तर पण देतात का? ते बोलत नाहीत ना, ते फक्त भावनेने व्यक्त हा, करतात. मग ते तुला girlfriend चालतं का? बोलेल ना. ती खूप चांगली गोष्ट. म्हणजे थोडक्यात आपण जनावर आहोत, आपल्याला बोलायला देतच नाही. बरोबर. साहजिक आहे, हे? सोपी गोष्ट आहे. ते म्हणजे जनावरांना बोलतात जनावर, असं नाही की जनावर सगळे तू चांगले आहेत. गावाकडे जा, तू गोठ्यात मस्त चटई बिटई टाक, गप्पा बिप्पा टाक मस्त. वाटलं इच्छा झाली मुलींची बरं, बोलायला मी वगैरे, गेलो तर तू येणार सोबत माझ्या गोठ्यामध्ये? कशाला? त्या समजून घेतील तुझं गाई. इथंच तर आहे ना मित्रा. त्यांच्याशी बोल तू. सॅक्रिफाईस म्हटलं की पुरुष पुढे करायचा, अरे सॅक्रिफाईस पण तू म्हटलं की आताच पुरुष पुढे तिच्या समोर करायचा. एवढं अरे सगळं तुला बोलला तर ती कशी जायचंय ना, येणार? जनावर तुला बोलायचं आहे, ते समजून घेतील तुझं. कशाला ते तुला जज करणार नाही? ऍक्च्युली त्याचं म्हणणं असं होतं गोठा. साधं, एक तर ना की मुलांना काय म्हणायचे ना हे मुली त्याच अँगलनी घेतात की त्यांना ज्या अँगलनी घ्यायचं असतं. मग तुम्ही त्यांच्या अँगलनी बोला. आता तेच Problem माणूस solved. ना माणूस सगळ्या गोष्टी करून करून एवढा थकतो. त्यांच्याच अँगलनी घ्या, त्यांच्याच कलानी चला, त्यांच्याच बाजूनी बोला, त्यांचंच सगळं करा. अहो ऍज अ पर्सन मुलाचं काही असेल की नसेल, साधा आणि सोपा प्रश्न आहे. मुलांनो कमेंट मध्ये या आणि व्यक्त व्हा रे. असं किती दिवस तुम्ही शांत राहणार आणि असा किती दिवस अन्याय सहन करणार? मुलगा म्हणून मुलांना मॅथमॅटिक्स मध्ये शिकलोय आपण, अॅक्यूट अँगल, ट्रायंगल वगैरे वगैरे. माणसाला अॅक्यूट हवा असतं, माणसाला डिस्प्यूट अँगल नको हवा असतो लाईफमध्ये. ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे मुलींनी. सगळ्यांनीच हे समजून घेणं गरजेचं आहे. शब्दांनी अर्थ घेण्यापेक्षा भावनिक गोष्टी समजणं. हे तुम्ही मुलांनी थोडं करा, की भावनिक थोडं घ्या समजून. अरे हो, प्रत्येक जिथेच- गोष्टीत लेडीज फर्स्ट म्हटलं की असं नाही की जिथेच lack प्रत्येकच करता. गोष्टीत लेडीजनीच फर्स्ट हे केलं पाहिजे. तर हे तुम्ही समजून घ्या. घेतातच, मुली घेतातच, मुली ह्या समजूतदारच असतात. हे आता तुझं ऐकून आणि घेत ही नाही याचा fact अर्थ ती आहे. तुला समजूनच घेते मित्रा. ही फॅक्ट तुला आहे. कळत कसं नाही हे? ती समजून घेण्यासाठी ऐकत नाहीये, ती उत्तर देण्यासाठी ऐकते. नाही नाही, असं मुलींचे काही नाहीये. रिप्लाय तू उलटा बोलतोय असं अजिबात नाही नाही. नाही नाही, मुलींचे रिप्लाय हे आधीच रेडी असतात प्रश्न विचारायच्या आधी. जसं की तू मगाशी म्हटलीस की आम्ही खूप आधी प्रिपेअर होतो ना, आम्हाला माहिती असतं आधी पुढे काय होणार आहे ते. हो, ते आणि प्रिपरेशन वेगळं होतं रे, पण हे प्रिपरेशन वेगळं आहे. ओके, ठीक आहे, Breakup माझं चुकलं. preparation प्रत्येक होतं गोष्टीला ते. जस्टिफिकेशन आहे, आपणच चुकीचे बाबा. नाही शेवटी तुम्ही कसं आहे मान्य ना, करता ही गोष्ट चांगली आहे, मला हो. हे आवडते की जनरली करत ती नाही म्हण मुलं मान्य, पण हे आहे, करतायत. ती खरी आहे. म्हणजे अडाणीपणा आता शहाणपण आहे. हो, हो. तर अडाणपणात आपण अडाणीच बरे. बरोबर बरोबर चांगली गोष्ट आहे, आणि कबूल चांगली, करतायत. हा, exactly. कबूल करतायत म्हणजे ठीक आहे. कारण काय आहे ना की मुलांना आता सवय झाली आहे प्रत्येक गोष्टीत माघार घ्यायची. कारण त्यांना माहितीये की
भिंतीवर दगडावर किती पण डोकं आपटा, डोकं आपलंच फुटणार आहे. साहजिक आहे माघार घेणं. आता म्हणतो ना आपण की मुलांना ते जन्मतः त्या गोष्टी शिकायला लागणार आहेत, कारण ऑप्शन नाही क्या रे मित्र. तो मुलगा आहे, अरे बच्चे रोते नहीं है, बेटा रडला रोता तरी नहीं प्रॉब्लेम, है. रडला तरी प्रॉब्लेम, नाही रडला तरी प्रॉब्लेम. मुलगा जर कधी रडला तर तो सर्वात पहिला त्याला खांदा देणारी मुलगीच असते. त्याची आई असते. कोण बोललं मुलगी मग असते? तुझी आई अरे तुझी आई ती पण आई आधी तेव्हा मुलगीच असते असते जेव्हा ना. मुलगा एवढासा असतो. अरे पण मुलगा तेव्हा आई रडतो, असते. तो आईमुळे नाही रडत ना. मग काय मुलीमुळे रडतो. मग हो obvious. बरोबर आहे. मुलं उगाच जे प्रॉब्लेम नाही आहेत ते उगाचचे वाढवून चढवून ठेवतात. आता एवढं बोललास माघार मुलांना एवढं जर मुलं अगदी माघार घेणारे वगैरे असते तर एवढं सगळं काही झालं नसतंच की जे तुम्ही म्हणता की मुली चुकीच्या, मुलींचं आहे का, मुलींचं आहे. अरे तुम्ही एवढे माघार घेताय, तुम्ही एवढे समजूतदार आहात, तर तुम्ही घ्या वेळेवर माघार. की तुम्ही बोला की ठीक आहे, हे बघ माझं चुकलं, माझ्याकडनं चूक झाली, परत माझ्याकडनं होणार नाही, सिम्पल. पण नाही, मुलं काय करतात, मुलं तिथे वाद घालतात की पण मी असं केलंच नाही, पण मी ऑफिसलाच होतो, पण मग मी हेच केलं, मी तेच केलं. हे सगळं जर तुम्ही कट केलं तर गोष्टी या खूप सोप्या होतील. पण जर तो ऑफिसला असेल तर, बापरे. हा मग ठीक अशी आहे की ना, ठीक आहे, असेल. कधीतरी अशी. पण तुम्हाला मान्यच करायचं नसेल तर ऑफिसमध्ये नाहीच आहे तर मग त्यानेही समजून घ्यावं की ठीक आहे आता चिडली असेल, थोड्या वेळाने येऊन परत बरं समजून रोज काढावी. हेच होत असेल तर, रोज नाही, नाही रोज नाही होत हे. दर 2 तासाला तेच होत असेल तर त्या मुलाने समजून घ्यावं की काहीतरी चुकतोय. झालं सगळं मला असं फिरून वाटतं फिरून केतनचा येतात. समजून experience घ्यावं, दर समजून घ्यावं. 2-2 बापरे. तासांनी जर हे होतंय तर त्याला कळावं की आपण कुठेतरी चुकतोय. म्हणजे तुमच्या ओव्हर थिंकिंग हाच चुकतोय. भाई ठीक आहे, ठीक आहे, सगळं सोडा बाजूला. हिचं बोलणं ऐकून आहे ना माझा गळा कोरडा पडलाय मग तू आणि बेलो मला घे. आता गरज आहे बेलोची. Yes. लेट मी किक तू माय पण थर्स्ट बेलो घे. फर्स्ट. खूप बोलायचंय तुला पण अजून. तो काय शांत नाही बसणार आहे. अवघड आहे रे, अवघड आहे. देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला उचल रे, आता नको झालं हे आयुष्य. एवढाच लवकर वैतागलास केतन. किती माघार घ्यावी रे. तिकडे सुद्धा मुक्ती नाही आपल्याला. तिकडे पण हेच ऐकू येणार आहे वरती गेलं तर. तू वर गेलाय, वरती कोणा बरोबर आहे याची पण अपडेट तुला द्यायला लागणार आहे मित्रा. लागणारच. आणि हे मस्ट आहे, अपडेट हे आले पाहिजेच वेळच्या वेळी. इथं Yes. तुम्ही चुकत नाही. नाही, दोन्ही साईडने अपडेट आले पाहिजे असं म्हणते. मुली बोलतात रे नीट छान बरोबर दोन्ही बाजूने, तुम्ही ऐकत जा फक्त. बरोबर, मुली दोन्ही बाजूनीच बोलतात, बरोबर बोलते. शब्दात नाही तुझं. पकडायचं नसतं, भावना समजा. त्यांच्या समजा, त्यांचं म्हणणं तेच आहे आल्यापासनं की भावना समजा. तुम्ही समजतच नाहीये. घेऊ समजून घेऊ. अवघड आहे, ट्राय देऊ. खूप जास्त अवघड आहे. करू आम्ही प्रयत्न. प्रयत्नांती परमेश्वर, तो करा. खरंच करणं गरजेचं आहे. सगळ्यांनाच. हो, येस. तू पण कर बाबा पुढं. आणि जो कोणी आपला शो बघतोय ना त्यांनी पण करा. मुली म्हणतायत केलंच पाहिजे, पर्याय नाहीये. तर मला असं वाटतं ना की आता या प्रश्नावर खूप जास्त चर्चा झाली, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चालेल. मुलांच्या मते, मुलांना असं वाटतं ना की इमोशन्स हे फक्त मुलांमध्ये जास्त असतात, मुलींमध्ये नसतात. प्रेमाच्या बाबतीत किंवा आपल्या गर्लफ्रेंडच्या बाबतीत. बापरे, असं वाटतं मुलांना हो, की मुलांमध्ये इमोशन्स जास्त आहेत आणि मुलींमध्ये इमोशन्स कमी हो. आहेत. सारखं मला हे एक वाक्य बोलायचं नाहीये, पण किती गैरसमज. हे भयानक चुकीचं आहे. मुलींचा इमोशनल क्वेश्चन ओव्हरऑलच, मुली या खूप जास्त इमोशनल असतात जास्ती असतात हे कबूल केलं म्हणजे तिथंच बरोबर आहे. तू म्हणू शकतोस, पण जास्त इमोशनल असतात. आणि मुलं माझ्या मते हे समजून घ्यायला की अवघडच असतं, हे मी मान्यच करते की मुलींना समजून घेणं अवघड असतं. अशक्य असतं, आणि- अवघडपेक्षा अशक्य. ठीक आहे, अतिरेक करू नकोस, पण ठीक आहे. अवघड असतं, पण मुलं एफर्ट्स ही खूप कमी टाकतात आणि हे तर मला मान्यच नाहीये की मुलं खूप या इमोशनल गोष्टीला आहेत मी तुझा agree जर करत आणि नाही. तुझा मुली जर 10 कमी आहेत वाजून वगैरे. एफर्ट्सच्या बाबतीत तेच मुलींनी तर सांगतोय, बोलूच नाही. तुझा काही जर घडत नाही. तुझा जर 10 वाजून 5 मिनिटांनी मेसेज आलाय, त्याच्यानंतर जर परत 10 वाजून 7 मिनिटांनी मेसेज नाही आला तर तू 2 मिनिटं एफर्ट या कमी सगळ्या लावतोय मित्रा. गोष्टी एक साइड आपण या गोष्टी पण सोडून देऊ. मेसेज आला, फोन आला, बोलला नाही, दिवस कसा गेला, काय वगैरे वगैरे सगळं. पण ज्या वेळेला तुम्हाला इमोशनल अवेलेबिलिटीची गरज असते त्यावेळेला तुम्ही कुठं असता? त्यावेळेला तुमचं वेगळंच चालू असतं की बाबा माझ्याकडे आज हे नाहीये किंवा माझी सिच्युएशन अशी आहे, मग तू मला समजून घे, माझं सध्या हे चालू आहे, मी कामात बिझी आहे, माझं वगैरे 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 XYZ. अरे पण मग जसे तुम्ही बिझी असता, जे तुम्ही म्हणलात की फॅमिली आहे, हे आहे, ते असतो, सगळं बरोबर. मुली पण बिझी असतात ना. इट्स नॉट लाईक तुमचं at the एकच end- व्यक्ती आयुष्यात. तुमचं रिलेशन जे आहे त्याचा कोर काय असायला हवा? इमोशनल अवेलेबिलिटी माझ्या हो. पॉइंट ऑफ म्हणजे हो, तुझं असं म्हणणं of आहे course. की तुला आणि जास्त इमोशनली मुलींची. अवेलेबिलिटी पाहिजे आणि Obviously. मुलगी मुलाला अवेलेबल हवंच नाही काय असतं असं तुझं relationमध्ये? म्हणणं आहे.
मुलाला हवंच काय असतं, मुलगा त्याच्या आईनंतर हम्म. जर ते प्रेम कुणामध्ये पाहतो तर त्या मुलीमध्ये पाहतो. हा, त्याची ते गर्लफ्रेंड बरोबर आहे, आहे. बायको I आहे, agree. कोणी पण. मग Right. त्याच्यात चुकीचं काय आहे ना. बरोबर. मग जिथं त्यावेळेला तो त्या लेवलचं एक्सपेक्ट करतो की त्या लेवलचं इमोशनल अवेलेबिलिटी असली पाहिजे त्या मुलीची, की तिथं ते असली पाहिजे माझ्यासोबत म्हणजे तुझं engage. असं म्हणणं आहे की मुली नाही देत. नाही देत मुळात, म्हणजे देण्यापेक्षा मी असं म्हणेल मुली समजून नाही घेत What? की नाही मी तुम्ही मान्यच ऐकून करत घेता. नाही माझ्या कुठल्याही म्हणजे अशी लोक मी बघितली नाही आहेत आणि एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझा एक प्रॉब्लेम आहे, हम्म, मी तो तुला सांगतोय, हम्म. तो तू ऐकून घेतेस हम्म. आणि तू त्याच्यावरती मला सोल्युशन द्यायला सांगतेस. मला सोल्युशन नको असतं, मला माहिती आहे सोल्युशन काय आहे काय नाही, आणि मी करू पण शकतो, पण मला त्यावेळेला फक्त एक इमोशनल प्रेझेन्स हवा असतं त्या माणसाचं तिथं, की ते कोणीतरी व्यक्ती तिथं बोलायला असली हवं पाहिजे. असतं बेसिकली तू इन्स्टेड म्हणतोयस. ऑफ बोलण्यापेक्षा माझं असं म्हणणं असतं की बाबा ऐक तुम्ही माझं. फक्त हक करा, ऐकणं गेलं खड्ड्यात, हम्म. पण तू हक करणं संपला विषय. माझा 90% प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होतो, जसं की माझी आई करते, की घरी आल्यानंतर आता त्या लेवलचं एक्सपेक्ट करणं थोडं ठीक आहे, मी समजू शकतो की नाही होऊ शकत, बट समहाव 50% यू कुड डू इट, राईट. बट तुम्ही तेवढं जरी केलं की हक करा ऍटलीस्ट, की काय झालं काय नाही, ठीक आहे करशील तू. हे बेसिक नेसेसिटीज असतात ज्या कुठेतरी मला वाटतं मिसिंग आहेत आजच्या Okay. स्टेजेस मध्ये, लाईफ मध्ये. बेसिक म्हणजे हे खूपच बेसिक आहे तू जे म्हणतोयस ते, आणि मला नाही वाटत की मुली इथे लॅक करत असतील, किंवा आता जर तुझी एवढी साधी अपेक्षा असेल की येऊन मी आहे तर तू मला फक्त हक कर, किंवा जे काय बेसिकली माझं ऐक, माझ्यासाठी अवेलेबल राहा, एवढंही असेल, आणि ती जर मुलगी ते पूर्ण नसेल करत तर एक तर तू भयानक रिलेशनशिप मध्ये आहेस, आणि हे मोस्ट ऑफ द मुली नाही असं करत. नाही करत. आय डोंट अग्री ऑन दिस बापरे. पॉइंट ॲट ऑल. मला काय वाटतं माहितीये का, गाडी पकडावी, डायरेक्ट घरी जाऊन झोपी जावं. कारण मी काही बोललो तरी ह्याला मी अग्री नाही तू करत, गाडी असं पकड नाहीच आहे, हे तसंच आहे, आणि हे तू ते. गोठ्यात जा आणि तू तिथेच झोप सरळ. नाही, पण मला एकट्याला जायला आवडत नाही गोठ्यामध्ये कुठेच. ओके. मुलींनो तुम्ही पण बघताय. इट्स ज्या ऑलवेज गोष्टी- बेटर की तुमच्यासोबत कंपनी असायला हवी, बरोबर. हा. हा, बट तू बोललास ना की ते असतं तुला ना तिथे. मुलींपेक्षा जास्त त्यांच्याशी बोलायला आवडतं, काय वाईट आहे ना. मग कंपनी का पाहिजे? ती म्हटली ना गोठ्यामध्ये जायचं, म्हटलं मी एकटा का जाऊ ना, दोघं जण जाऊन गप्पा मारू ना तिथं तिच्याशी. तिलाही तेवढंच वाटेल की बाबा माणूस म्हणून आलाय कोणीतरी बोलायला मला. अच्छा, म्हणजे At least गोठ्यामध्ये तिच्या तरी जाऊन भावना तुम्ही समजून घेतील, माझ्या तर एकामेकांसोबत नाही, घेतल्या त्यांच्यासोबत नाही, गप्पा तिच्या तरी समजून मारणार. घेतील. जाऊ दे. त्याचं म्हणणं आहे तो गोठ्यात ऐकेल सगळ्या गोष्टी. इथे ऐकणार नाही असं त्याचं म्हणणं आहे बेसिकली. तो बास, असं काही नाही, गोठा बास आता. गोठा झालाय छोटा, आता बस झालं. विषय तर कर. तर मुलींनो तुम्ही पण हा एपिसोड बघताय, तुमची काय मत आहेत तुम्ही कमेंट मध्ये येऊन नक्की सांगा, नाही तर परत मलाच बोलल की तू मुलांनाच कमेंट करा म्हणतोय, आम्हाला काय बोललाच नाही. तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तुम्ही ते बोलतच राहता आणि तुम्ही ते बोलतच राहणार आहात. तरी सुद्धा मी परत एकदा सांगतो की कमेंट बॉक्स मध्ये या आणि तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये येऊन नक्की सांगा. येस. मुलांना ऍटलीस्ट तिथं तरी बोला, तिथं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट बोलता येतं, सगळं काही करता येतं तिथं, तुम्हाला कोणी म्हणणार नाही. नाही, माझं ना एक वेगळंच ओपिनियन आहे आणि तू करेक्ट नाही आहेस, तू इनकरेक्ट आहेस. नाही तिथं तुम्ही बोलू सांगता येत नाही कमेंट मध्ये पण मुलांना बोलू देतील का नाही, हा प्रश्न वेगळाच आहे. मुली या सगळीकडे असणार आहेत, तुमची काही सुटका नाहीये. अजिबात सुटका नाहीये, त्यामुळे सहन करा, पर्याय नाही. येस. तर अशा प्रकारे आजचा आपला जो एपिसोड आहे हा खूपच जास्त एंटरटेनिंग चाललाय आणि तुम्ही दोघांनी पण खूप छान अशी उत्तरं दिली आहेत. मला असं वाटतंय ना- दोघांनी म्हणण्यापेक्षा एकट्यानेच हा. दिली आहेत, एकट्यानेच. हा बरोबर, हा. तू एकट्यानेच दिली आहेत, तिने नाही दिली आहेत. तर मला असं वाटतंय ना की या एपिसोडचा आपण पार्ट 2 पण बनवूया. पण पार्ट 1 संपायच्या आधी तुमच्यासाठी ना मला एक पर्सनल क्वेश्चन आहे, म्हणजे मला असं वाटतं बरं का, वैयक्तिक प्रश्न तुमच्या Personal दोघांसाठी. अरे हो. बापले. समजा हम्म. जर तुमचे एक्स आता तुमच्या लाईफ मध्ये परत आले आणि जर ते तुम्हाला म्हटले की मला तुझ्यासोबत बोलून काही गोष्टी सॉर्ट करायच्या आहेत, मला तुला काहीतरी समजून सांगायचंय, त्यासाठी आपण कुठेतरी फिरायला जाऊ. फिरायला, अच्छा, सॉर्ट करायला फिरायला, ते सॉर्ट बीट मरू दे. मी जाणार नाही, मी घरी बसेन, नाही तर मी अॅनिमल लवर बरोबर जाईन, पण मी फिरायला जाणार नाही. आणि कोणीही जाऊ नका, किती वेक्स आले तरी. तू काय करशील रे? सगळ्यात पहिले घरच्यांना फोन करून इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, पॉलिसीज, जेवढं केवढं माझ्याकडे 10-15 रुपये अकाउंट मध्ये बॅलन्स असेल तेवढं सगळं गोळा करून मी त्यांना ते सिक्युअरली देईल आणि मग जाईल. जाता जाता एक दोरी घेऊन जाईल, बंजी कॉर्ड हाताला बांधेल, जिकडे जायचं तिकडे जा. पण मी प्रेफर नाही करणार ट्रेकिंगला जाणार, कारण मी मागच्या 6 महिन्यापासून ट्रेकिंग बंद करून टाकलं.
नकोच. सावधान रहे, सतर्क रहे. गौर से देखिए इस चेहरे को, गौर से देखिए. इस नाही अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे, सगळंच अवघड आहे, लय अवघड आहे. नाही, चेहरा अच्छा है पर गौर से देखिए. मला काय असं वाटतंय ना, मला असं वाटतंय ना की आता या दोघांना पण आहे ना एक ब्रेकची गरज आहे खरंच. आहे आणि आपण भाग 2 मध्ये भेटूयात यांच्याच सोबत आणि आपण हाच टॉपिक पुढे कंटिन्यू करूयात. ह्यांचा भाग चालूच राहील. ते सगळं राहू दे, पुढचा भाग येईल. पण आपण पहिले जाऊया. काय रे, कुठे? चल चल चल. डोंट वरी, आम्ही ट्रेकिंगला नाही जात आहोत, आम्ही गोठ्यातच जातो. Oh my God. अरे देवा. जनावरांशी संवाद साधायला अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. काय होतं फ्रेमच्या हे? बाहेर जा, फ्रेमच्या बाहेर जा. हे आपण काय होतं? नाही नाही, काय मलाच नाही कळलं काय होतं. आमचा शो ना असाच आहे, एक्झॅक्टली. काय होईल कधी होईल सांगताच येत नाही. सगळं अनएक्सपेक्टेड मिळणार इथे. तुम्ही पुढचा एपिसोड बघा, याचाच पार्ट 2 आहे. पण त्याआधी आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायलाही विसरू नका. चल ग आपण पण जाऊ. काय गोठ्यात? गोट्यात नाही ग, चल.